ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आकांक्षा जोशी दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या भागात आपल्यासोबत अशा एक महिला शेतकरी आहेत ज्यांनी दुग्ध व्यवसायापासून बायोगॅसपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने केला आहे. बायोगॅस प्रकल्प सुरू करून स्वावलंबनाचा आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. शिंदेनगर तालुका फलटण येथील प्रियंका कदम या आपल्यासोबत आजच्या भागात जुडलेल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण त्यांच्या या बायोगॅस प्रकल्पाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही कशा पद्धतीने दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? दूध व्यवसाय हा आमच्या घरात पूर्वीपासूनच केला जातो. बरं. माझे आजे सासरे, माझे सासरे, नंतर माझे मोठे दीर हे पूर्वीपासूनच दूध व्यवसाय करत होते. पण काही कारणामुळे आमचा दूध व्यवसाय तिथंच थांबला आणि नंतर आम्ही ट्रक घेतला. सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण अचानक कोरोना आला आणि कोरोनासारख्या महामारीत आमच्या घरात सगळ्यांना कोरोना झाला. आम्ही सगळे नशिबाने त्या कोरोनातनं तर वाचलो, पण आमचा नाईलाज असताना आम्हाला आमचा ट्रक गमवावा लागला. मग तिथून नंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता ट्रक घेणं तर शक्य नव्हतं आम्हाला. मग करायचं काय हा मोठा प्रश्न होता आमच्यासमोर. म्हणून मग आम्ही पुन्हा दूध व्यवसायाकडे वळालो आणि 2 गायी विकत घेतल्या. 2 गायी विकत घेतल्यावर आम्ही पारंपरिक पद्धतीनेच दूध व्यवसाय करत होतो. म्हणजे त्या बांधूनच असायच्या, सगळं काम त्यांचं बांधूनच असायचं. त्यांना चारा टाकायचा, शेण काढायचं, पाणी वगैरे सगळं पाजायचं, असं चालू होतं. असं करत करत परत 2 गायी घेतल्या, नंतर 3 झाल्या, परत 4 झाल्या. अशा गायी घेतल्या तरी पण आमच्या गोठ्यातला आजार पण काय हलत नव्हतं. सारखं आजार पण चालू. कधी एका गाईला लंपी झाला तर एका गाईला कॅन्सर झाला आणि कासांचे आजार हे तर सारखं चालूच होतं, असं बंदच नव्हतं. आणि मग नंतर हळूहळू त्यावेळेस आम्ही डेअरीला तर गोविंद डेअरीला दूध घालत होतो, पण आम्हाला गोविंद फाउंडेशन बद्दल माहितीच काही नव्हती. नंतर हळूहळू आम्हाला गोविंद फाउंडेशन बद्दल जेव्हा माहिती झाली तेव्हा मग आम्ही त्यांच्या ह्यांना भेटलो आणि भेटून मग नंतर आम्हाला त्यांच्याकडनं मुक्त संचार गोट्याबद्दल माहिती भेटली. मग हळूहळू आम्ही त्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षणानंतर आम्ही मुक्त संचार गोट्याकडे वळालो. हळूहळू मुक्त संचार गोटा सुरू झाल्यावर पण जरा थोडे दिवस त्रास झाला. गायी सोडल्यावर एकमेकींना मारायच्या वगैरे, त्या पळायच्या, त्याच्यामुळे ते मारामारी असायची. नंतर थोड्या दिवसांनी हळूहळू ते सगळं थांबलं, सगळं व्यवस्थित चालायला लागलं. त्यात मेन महत्वाचं म्हणजे गायींचं आजार पण कमी झालं आणि आमचं कष्ट खूप कमी झालं. एक तर पाणी पाजायचा त्रास कमी झाला, त्यांना खायला टाकायचा त्रास कमी झाला, त्या मोकळ्या फिरू लागल्या, त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहू लागलं आणि त्याच्यामुळं मग आम्हाला पण मोठं असं सुख लागलं. तुम्ही आता मुक्त संचार गोठ्याबद्दल सांगितलं. मुक्त संचार गोठा म्हणजे नक्की काय? मुक्त संचार गोठा म्हणजे आपण ज्या गायी बांधून ठेवतो त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण असा व्यायाम होत नाही त्यांच्या शरीराचा, किंवा त्या सारख्या बसून राहतात, एकाच जागेवर राहतात. एका जागेवर असल्यावर त्यांच्या शरीराची जास्त हालचाल होत नाही. म्हणून आहे ना आम्ही आमच्या तिथं आमची जो शेड आहे त्याला शेडला असा धरूनच असा मुक्त संचार गोठा साईडला पाईप वगैरे लावून तो तयार केला आणि त्यातच आम्ही त्या गायी रिकाम्या सोडतो. त्यातच पाण्याची मोठी टाकी वगैरे आहे, तिथं त्या गायी पाणी पितात, परत त्या बसतात, फिरतात सगळीकडं. सकाळी आम्ही एकदा खायला टाकतो, त्याच्यावर त्या धारा वगैरे काढून रिकाम्या सोडून देतो. मग दिवसभर त्या रिकाम्याच असतात. त्याच्याकडे आम्ही नंतर संध्याकाळी जातो त्याच्याकडं 4 वाजता. 5 वाजता त्या गायी आत घ्यायच्या धारेसाठी, मग त्यांना पेंड वगैरे टाकायची, खायला टाकायचं आणि त्या परत त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला पण सुख लागतं. बरोबर. जेव्हा तुम्ही त्यांना मुक्त संचार पद्धतीनं त्यांची जेव्हा राखण करत होता तेव्हा तुम्ही त्यांना बाहेर सोडत होता, बरोबर? उन्हाळ्यात मग त्यांना तसा काही त्रास होतो का, किंवा उन्हाळ्यात काय अशी वेगळी काळजी घ्यावी लागते? हा, भरपूर काळजी घ्यावी लागते ना उन्हाळ्यात पण, कारण टेम्परेचर भरपूर असतं, त्याच्यामुळे त्यांचं धापा द्यायचं प्रमाण जास्त असतं. आणि काय होतं, गाई पाणी जास्त पितात. पाणी जास्त पिला की त्यांच्या म्हणजे दुधाची जी क्वालिटी असते ना त्यात फरक पडतो. त्याच्यामुळे त्यांना थंड पाणी वेळेवर त्यांना थंड पाणी
त्या पितात का नाही, किंवा त्यांना धापेसाठी त्यांना जास्त धाप लागते म्हणून वरनं नेट त्यांना पूर्ण सावली, त्याच्यासाठी आम्ही त्या ओपन गोट्याच्या कडेला झाडं लावलीत. बरं. मग ते सावलीत येऊन बसतात. त्याच्यामुळे त्यांना कम्फर्टेबल वाटतं. बरोबर. मुक्त संचार गोठ्याबद्दल तर तुम्ही बरीच माहिती हं. दिली. पण मग बंदिस्त गोठा आणि मुक्त संचार गोठा यामधला काय फरक तुम्हाला दिसून आला? किंवा जसं सांगितलं की आजार पण तुम्हाला जास्त दिसत होतं. हां. पण याच्यानंतर अजून काय फायदे दिसले तुम्हाला आणि या दोघांमध्ये काय फरक आहे? हां, खूप फरक आहे. आपण जेव्हा गायी बांधतो त्यावेळेस बांधूनच असतात त्या, त्यांना आणि आपल्याला पण त्रास असतो ना, की शेण काढा, पाणी पाजा, बादलीनं पाणी पाजायचं, परत त्यांचं शेण काढायचं, त्यांना वर खायला त्यांच्या सारखं येऊन लक्ष ठेवावं. तसं ओपन गोठ्यात त्यांना जर ज्यावेळेस आपण रिकामे सोडतो त्यावेळेस त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही आपल्याला. हं. दिवसभर त्यांच्या त्या पाणी पितात. जेव्हा त्यांना तहान लागेल तेव्हा त्या उठतात, जाऊन त्यांच्या त्या पाणी पितात, येऊन परत फिरतात आणि पुन्हा त्यांच्या जागेवर येऊन बसतात. म्हणजे असं काही नाही की त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं आपल्याला आणि ते काळजी घ्यावी लागते असं पण नाही. आणि मेन म्हणजे जो आपण शेड असतं जे आपलं बांधलेलं, हं. ते पत्र्यामुळे तापतं आणि त्यात जास्त उष्णता निर्माण होते हं. आणि त्याच्यामुळे त्यांचं धाप द्यायचं प्रमाण वाढतं. बरं. उन्हाळ्यात तुम्ही त्यांना पूर्ण वेळ बाहेर ठेवता का? किंवा अशी काही वेगळी काळजी घेता? उन्हाळ्यात सकाळी धारेच्या टायमिंगला आत घेतो, पेंड टाकतो आणि खायला वगैरे टाकतो. खाल्लं त्यांची धार झाली की आम्ही त्यांना रिकाम्या सोडून देतो बाहेर. मग दिवसभर त्या बाहेरच असतात. बरं. बाहेर असल्यावर नंतर मग दिवसभर त्या पाणी पितात. त्यांची अशी वेगळी काळजी घ्यावी लागते. पण त्यांचा जो व्यायाम होतो ना त्याच्यामुळे त्यांचा आजार पण कमी होतो. बरं. मग टेम्परेचर वगैरे आहे ते कशा पद्धतीने तुम्ही टेम्परेचर मोजता? आता आपण जशी आपण आपल्या लहान मुलांची काळजी घरात घेतो तशीच त्या जनावरांची त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची पण काळजी आपण येतो किंवा त्यांच्या भोवती फिरतो, त्यांच्या अंगाला हात लावतो, त्यांना गोंजरतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं ना की बाबा ह्यांना कुठं गरम लागतंय का, हं. किंवा त्यांना ताप आहे का, बरं. आपण ओळखू शकतो. बरोबर. पण आणि त्या ओपन गोठ्यामध्ये फोगर सिस्टीम बरं. किंवा ते नेट, ज्यावेळेस त्यांना ऊन पाहिजे असतं त्यावेळेस आम्ही त्यांना ऊन लागायसाठी ते नेट ढकलतो आणि ज्यावेळेस सावली पाहिजे असते तेव्हा ते पूर्ण ओढून त्यांच्या पुढं सावली करतो. बरं. किंवा झाडे लावलेली आहेत साईडला, त्या ज्यावेळेस त्यांना जास्त गरम होतं त्यावेळेस ते झाडांच्या सावलीला जाऊन बसतात. बरं. तुम्ही आता फॉगर सिस्टीम असं सांगितलं. फॉगर सिस्टीम म्हणजे नेमकं काय आहे? फॉगर सिस्टीम म्हणजे थोडक्यात छोटे स्प्रिंकलर, बरं. जे आपण त्या ज्या पाईप असतात ओपन गोठ्यामध्ये लावलेल्यावरती त्याला बसवतात आणि त्यातून जे छिद्र असतात त्यातून जे पाणी पडतं ते छोटे छोटे फवारे पाण्याचे असतात ना, तो त्या गुरांच्या अंगावर पडतात. बरं. त्यांच्यामुळे त्यांना असं शांत वाटतं. बरं. मग त्याच्यामुळे कोणता रोग होण्याची शक्यता नाही, आहे? नाही. कंटिन्यू पाणी त्यांच्या अंगावर येत नाही, असेल तर? कंटिन्यू एवढं नाही, जेवढं त्यांना गरज आहे तेवढ्याच पद्धतीत पाणी ते त्यांच्या अंगावर जातं. बरं. असं नाही की जास्त प्रमाणात पाणी त्यांच्या अंगावर जातं. बरं. उन्हाळ्यात तर अशा पद्धतीने आपण काळजी हं. घेतली जाऊ शकते. पण मग पावसाळ्यात काय करावं लागेल? कारण पावसाळ्यात जर गुरं बाहेर सोडली तर मग पावसामुळे त्यांना कुठले आजार होऊ शकतात का? पावसाळ्यात आम्हाला गोविंद फाउंडेशनकडनं जी फवारणीची जी ही भेटलंय ना, ते आम्ही फवारतो म्हणजे गोठ्यात. त्याने काय होतं, जे ओलं शेण आहे ना ते कुजलं जातं बरं. आणि कुजून आहे ना त्याचा पूर्ण जागेवर निचरा होतो, ते ओलं राहत नाही. बरं. त्याच्यामुळं मग पावसाळ्यात त्या गुरांना असा जास्त त्रास होत नाही किंवा त्यांना काही अडचणी येत नाही. तुम्ही बायोगॅस प्रकल्प कशा पद्धतीने सुरू केलात? आम्ही गोविंद फाउंडेशनचे प्रत्येकच प्रयोग आमच्या गोठ्यात राबवतो. त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला माहिती मिळाली, आता हे जे शेण होतं ना, त्या शेणासाठी व्यवस्थित ठिकाण कठीण होत होतं म्हणजे ते शेण साठवणं. बरोबर. आणि एका जागेवर शेण साठवल्यामुळे त्यातून जो वायू निर्माण होत होता ना, त्याच्यामुळे वास यायचा सगळीकडं असा. आणि तो वास नियंत्रित करण्यासाठी मग आम्ही गोबर गॅस केला. गोबर गॅसमुळे त्या शेणाचं योग्य पद्धतीनं वापर होऊ शकला हं. आणि मेन तो वास पण कमी झाला. या युनिटची माहिती तुम्हाला कशा पद्धतीने मिळाली आणि कुणी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही हे प्रकल्प सुरू करू शकता? अर्थातच गोविंद फाउंडेशनला आम्ही जोडलं गेलोय. त्याच्यामुळे प्रत्येक स्कीम ज्या गोविंद फाउंडेशनच्या असतात त्या आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या आम्ही आमच्या गोठ्यात राबवतो. बायोगॅस बद्दल तर तुम्ही छान सांगितलं. पण जे गोठ्यात शेण साचून राहायचं त्याचं व्यवस्थापन अजून कशा पद्धतीने तुम्ही केलं? त्या खताचं व्यवस्थापन करताना आम्ही आमच्या शेतीला तर खत त्याचं जातच जातं, पण त्या EM सोल्युशनच्या फवारणीमुळे त्या शेणाचा वास येत नाही आणि ते शेण असं एका जागे असं ओलं राहत नाही, ते कोरडं बनतं, सुक्कं बरं. असं मातीसारखं पूर्ण मऊ मऊ शेण होतं आणि त्याच्यापासून मग कसला धोका तयार होत नाही. बरं. मग हे सगळं शेण तुम्ही शेतात खतासाठी म्हणून हो, वापरता शेतात आणि आम्ही त्याबरोबर खतासाठी तर शेण वापरतोच आणि ते शेण आम्ही विकतो बरं. आणि त्या शेणापासून कमीत कमी 5,000ला त्या शेणाचा एक टेलर जातो बरं. आणि त्याच्यामुळं मग 5,000ला. पण हे शेण त्याच्यापेक्षा जास्त महाग असल्यामुळे ते जास्त पैशाला विकलं जातं आणि बरं. त्याच्यापासून जास्त फायदा होतो.
बायोगॅस युनिट कशा पद्धतीनं तयार केलं जाऊ शकतं किंवा तुम्ही कशा पद्धतीनं तयार केलंय? बायोगॅस युनिटबद्दल सांगायचं म्हणलं ना, तर बायोगॅस तयार केल्यानंतर आमचा जो आम्हाला जी माहिती दिली हं. गोविंद फाउंडेशनकडनं जी माहिती आम्हाला मिळाली ना, त्या पद्धतीने त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही ते तयार केलं. बाबा ते शेणाचं किती प्रमाण घ्यायचं, किती प्रमाणात त्यात पाणी वापरायचं, बरं. त्यासाठी लागणारं ते सगळं सामान वगैरे. आता 40,000चा तो बायोगॅस प्रकल्प आहे. बरं. तो आम्हाला गोविंद फाउंडेशनमुळे तो आम्हाला 5,000त भेटला. बरं. आणि 5,000त भेटल्यामुळं त्याचा फायदा तर झालाच झाला आम्हाला. त्याच्यामुळं मेन तो सिलेंडर जो लागत होता तो कमी झाला आणि आम्ही चूल पेटवून स्वयंपाक करत होतो. धुरापासून तर संरक्षण झालं. बरं. स्वयंपाकघरात अजून काय फायदे झाले? तुम्ही आता तर 2 सांगितलेच, हं. पण अजून कोणते फायदे झाले किंवा तुमच्या दिनचर्येमध्ये काय बदल झाला का या बायोगॅसमुळं? हां, झालं. आता बायोगॅस असल्यामुळं सिलेंडरचा खर्च कमी झाला. वर्षाला कमीत कमी महिन्याला 1 टाकी जात होती आम्हाला. त्यामुळं 12 महिन्याच्या 12 टाक्या जायच्याच. बरं. 12 टाक्या त्या 12 टाक्या वाचल्या ना गोबर गॅसमुळे. बरं. आणि मेन लाकूड तोडायचं, सरपण गोळा करायचं, त्यापासून सुटका झाली. आमची माती आमची माणसं. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला याचा फायदा कसा झाला आणि जर बाकीच्यांना त्याचा फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल? अर्थातच बाकीच्यांनी सुद्धा सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा. कारण हा बायोगॅस प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. आर्थिकदृष्ट्या पण आणि घरात तर स्वयंपाकासाठी त्याची मदत होतेच होते. पण बाहेर पण शेणापासून जो मिथेन वायू तयार होतो ना, हं. तो वातावरणात पसरतो. त्याच्यामुळे त्याच्यापासून जे तयार होतात ना रोग वगैरे, हं, हं. ते नियंत्रणात आणण्यापासून मदत होते. बरोबर. तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्याच. पण त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, की पर्यावरणदृष्ट्या याचं महत्त्व कशा पद्धतीनं असू शकेल? बायोगॅसमधून निघणारी जी स्लरी आहे ना, ती आम्ही शेणखत म्हणून रानात वापरतो. बरं. त्याच्यामुळं रानातले कमीत कमी 80% रासायनिक खतांचा उपयोग कमी होतो बरं. आणि शेतीला सेंद्रिय खत मिळतं. बरं. आणि घरात सुद्धा लाकूड तोड कमी होती. एक बायोगॅस कमीत कमी 100 झाडं वाचवतो. बरं. बायोगॅस युनिट जे आहे ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये उभारलं. ते कशा पद्धतीने उभारलं आणि ते कशा पद्धतीनं उभारावं लागतं? कशा पद्धतीने त्याची उभारणी केली जाते? बायोगॅस युनिटबद्दल आम्हाला गोविंद फाउंडेशनकडनं माहिती मिळाली. आधी आम्ही त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं बरं. आणि नंतर मग त्या अधिकारी आले, त्यांनी बघितलं सगळं. त्यांनी तो 7x10चा तो खड्डा वगैरे खांदून तो एक बलून असतो मोठा, तो त्यात ठेवून त्यात 200 किलो शेण आणि 500 लिटर पाणी असं त्यांनी सांगून ते सगळं तयार केलं. मग नंतर पुन्हा ते 10 दिवसांनी आले आणि 10 दिवसांनी येऊन त्यांनी ते सगळं त्यांचं गॅसचं करून अच्छा. दिलं. आणि नंतर मग तिथून पुढं रोज आम्ही त्या गॅसला 200 किलो शेण आणि 500 लिटर पाणी टाकून रोज तो हे करतो आणि तो वापरला जातो आमच्यात. त्याच्यामुळं आमचा LPG गॅसचा जो 12 महिन्याचा खर्च होता तो कमी झाला. 900 रुपयाची महिन्याला 900 रुपयाची एक टाकी लागत होती आम्हाला हं. गॅसची, सिलेंडरची. मग 12 महिन्याचा त्या सिलेंडरचा खर्च वाचला आणि 50% आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचो आणि 50% LPG गॅसवर. बरं. त्याच्यामुळं ते चुलीवर सरपण लाकडं फोडून आणून स्वयंपाक करायचा. त्याच्यातनं धूर व्हायचा. धुरापासून डोळ्याचे आजार होत होते. बरोबर. मेन ते कमी झालं. आणि आत्ताच्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. आत्ताच्या युद्धजन्य परिस्थितीत 45 दिवस गॅस भेटत नाही. बरोबर. 45 दिवस आणि आम्हाला गोबर गॅसमुळे त्या गॅसची गरज पण पडत नाही. बरोबर. त्याच्यामुळं तो एक त्रास आमचा वाचला गेला. बरं. आणि हं. त्याचा दुसरा फायदा म्हणजे गोबर गॅसमधून निघणारी जी स्लरी आहे ती आम्ही आमच्या रानात वापरून बरं. एक 10 गुंठ्यात रासायनिक खतांचा उपयोग जास्त न करता सेंद्रिय पद्धतीने 10 गुंठ्यात 22 टन ऊसाचं उत्पादन घेतलं. बरं. हा एक म्हणजे फक्त स्वयंपाकातच नाही तर शेतामध्ये सुद्धा आम्हाला त्या गॅसचा उपयोग झाला, बायोगॅसचा. बरं. मग आर्थिकदृष्ट्या शेतीसाठी पण आणि स्वयंपाकासाठी पण दोन्हीसाठी हा गॅस खूप महत्त्वाचा आहे. बरं. तुम्ही सांगितलंत की जी स्लरी आहे ती हं. शेतात तुम्ही वापरता. ती स्लरी कशा पद्धतीने वापरली जाते किंवा कशा पद्धतीनं त्याची फवारणी शेतात केली जाते? ती स्लरी म्हणजे अशी शेण पूर्ण त्याचं पाण्यात शेण आपण कालवतो ना, हं. तसं ते पूर्ण पाणी असतं बरं. आणि ते नेऊन आपण आपल्या त्या शेतात ओतायचं किंवा ती शेण ते वाळतं आणि वाळून त्याचं पूर्ण ओलं शेण बनतं. नंतर आपण खतासाठी ते खतासारखं ते नेऊन त्या रानात टाकू शकतो. बरोबर. स्लरीचा असं उपयोग तर तुम्ही स्लरीचा सांगितला.
त्याचसोबत तुम्हाला बायोगॅस सुरू करावा असं का वाटलं? याची प्रेरणा कुठून मिळाली? बायोगॅस सुरू करण्याची प्रेरणा आम्हाला गोविंद फाउंडेशनकडूनच भेटली आणि मेन आमच्या शेणाचा योग्य वापर होत नव्हता. त्याच्यामुळं जो मिथेन वायू तयार होत होता, गॅस एका जागेवर साठत होतं, शेण एका जागेवर साठत होतं आणि त्याच्यामुळे त्याचा वास यायचा. त्यातून तो गॅस मिथेन वायूने जो निर्माण व्हायचा ना, तो उष्ण पर्यावरणात पसरून त्याच्यापासून धोका निर्माण होत होता. तुम्ही आता सांगितलं की पर्यावरणासाठी तो धोकादायक हो. आहे. पर्यावरणासाठी बायोगॅस कशा पद्धतीनं महत्त्वाचा असू शकतो असं तुम्हाला वाटतं? पर्यावरणासाठी बायोगॅस खूप महत्त्वाचा आहे. कारण धूर धूर जो चुलीपासून जो धूर होणारा वा तो सुद्धा आपल्या डोळ्यांना त्रास होतो त्याचा किंवा तो पण पर्यावरणात मिसळतो आणि मेन लाकडं कमी होतात ना, सरपण फोडा, चुलीवर स्वयंपाक करा. हं. मग एक बायोगॅस 10 झाडे वाचवतो ना, हं. त्याच्यामुळे तशा पद्धतीने पण त्याचा उपयोग होतो. बरोबर. खूप छान हां. मुद्दा आहे हा, की आपण बायोगॅसचा वापर केला हां. तर झाडे आपण वाचवू झाडं शकतो. पण वाचवू शकतो आपण. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही आता एक मुद्दा सांगितला, की जे सिलेंडर्स होते त्याचा हं. वापर तुम्हाला कमी करायला लागला कारण की बायोगॅस तुम्ही इन्स्टॉल करून हो. घेतलेला आहे. आर्थिकदृष्ट्या अजून कोणकोणते फायदे तुम्हाला झाले यामध्ये? शेतीमध्ये रासायनिक खताच्या ऐवजी सेंद्रिय खतामुळे शेतीचे उत्पादन चांगलं झालं आणि रासायनिक खतांचा उपयोग 80% कमी झाला आणि धूरमुक्त तर झालंच झालं घर बरं. त्यातून आणि सिलेंडर पण कमी झाला. बरोबर. मग तो खर्च वाचला. बायोगॅसचा अजून कोणकोणत्या पद्धतीने आपण वापर करू शकतो? कोणकोणत्या शेतीसाठी असेल, स्वयंपाकासाठी असेल, अजून कोणकोणते फायदे असू शकतात त्याचे? बायोगॅस आम्ही स्वतःच्या शेतासाठी तर वापरतो. पण बाबा जो एखाद्याला शेजारी दुसऱ्याला कोणाला गरज पडली तरी आम्ही ते देऊ शकतो ना. त्याच्यापासून पण आपल्याला म्हणजे पैसा भेटतो. त्याचा शेण सुद्धा वाया जात नाही. बरोबर. शेणातून सुद्धा आपण पैसे मिळवू शकतो. बरोबर. आमची माती आमची माणसं. इथून पुढे भविष्यात तुम्ही बायोगॅसचा अजून कशा पद्धतीने वापर कराल? जसं सांगितलं तुम्ही, आता तुम्ही ज्यांना गरज आहे बायोगॅसची त्यांना तुम्ही तो देताय. तर इथून पुढे त्यातून आर्थिकदृष्ट्या काही अर्थार्जन करायचा तुमचा हेतू आहे का त्यातून? स्वतःचा तर फायदा होईल, पण त्याच्यामुळे दुसऱ्याचा सुद्धा कोणाचा तरी फायदा होत असेल, बरोबर. तर ते चांगलंच आहे ना. बरोबर. गोठ्यातलं जे शेण आहे त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येईल? आता तुम्ही बायोगॅस युनिट तर सुरू केलेलंच आहे, पण व्यवस्थापन करताना अजून कोणकोणत्या अडचणी तुम्हाला आतापर्यंत आलेल्या आहेत? अ, व्यवस्थापन करताना अडचणी म्हणजे आम्हाला एकतर क्षेत्र खूप कमी आहे. बरं. आम्हाला अशी जागा भरपूर नाहीये हं. आणि त्याच्यामुळं तेवढ्याच जागेत जर त्याचं शेणाचं व्यवस्थापन करायचं म्हणल्यावर ती खूप अवघड पडतं. हं. आणि मग ते सांगितलंच मी सोल्युशन. मग ते वापरून आम्ही ते शेण कुजवून त्याचा ज्या पद्धतीने जसा चांगला वापर करता येतो तसा वापर करतो. बरोबर. तुम्ही आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि बरेच चांगले मुद्दे सुद्धा सांगितलेले आहेत. यामध्ये तुम्ही मुक्त संचार गोठा सुरू केला, बायोगॅस प्रकल्प सुरू केला. अजून कोणकोणते प्रकल्प तुम्ही शेतीविषयक सुरू केलेले आहेत? आम्ही गोविंद फाउंडेशनच्या वंशसुधार योजनेमार्फत गोविंदकडनं चांगलं सिमेंट आता आपल्याला पंजाब आणि पंजाबवरून गाई आणणं शक्य नाही होत बरोबर. किंवा पंजाब आणि बंगलोरवरनं गाई आणस्तोपर्यंत रस्त्यात त्यांना हाल होतात किंवा आपल्या इथं जरी आणलं ना तरी त्या व्यवस्थित चालत नाहीत. आपण जेव्हा नवीन गाय घेतो आपल्या गोठ्यातल्या जरी एक गाय चांगली असते, हं. एक गाय त्याच्यापेक्षा जास्त चांगली असते आणि एक गाय खूपच खराब असते. मग आपण विकताना कोणती गाय विकतो? जी खराब आहे. जी खराब गाय आहे तीच आपण विकतो ना. मग ती खराब गाय आणि ती जर आपण गाय घेतली तर ती आपल्या गोठ्यात कशावरून चांगल्या पद्धतीने चालेल किंवा आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन देईल. बरोबर. मग त्यापेक्षा आम्ही गोविंद फाउंडेशनतर्फे जे चांगले सिमेंट घेतो ना त्याच्यापासून आम्ही आमच्याच गोठ्यात चांगल्या प्रतीच्या कालवडी तयार करतो. त्यांचं जलमल्यापासून त्यांची नाळ तोडण्यापासून व्यवस्थित संगोपन करून त्या कालवडाची गाई बनस्तोपर्यंत आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेतो. बरं. ही पूर्ण काळजी कशा पद्धतीने घेतली जाते? त्यांना जे काही महत्वाचे बाबा 3 महिने त्यांना व्यवस्थित दूध द्यायचं गाईचं. परत तिथून पुढे त्यांना कोणतं पेंड वगैरे कोणती चारायची किंवा त्यांना कोणतं खाद्य द्यायचं ते सगळं व्यवस्थित प्रकारे देऊन आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेतो. बरं. तुम्ही खूप छान सांगितलंत, पण याचबरोबर तुम्ही इतर महिलांना काय संदेश द्याल? अर्थातच इतर महिलांचं सांगण्यापेक्षा मी पण शिक्षित आहे. पण 15 किंवा 16 हजाराचा जॉब करण्यापेक्षा स्वतःच्या गोठ्यात काम करून स्वतः मालकीण म्हणून काम करणं हे मला जास्त आवडतं.
बरोबर आहे. आणि यातून तुमचा आणि आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि मला माझ्या कामाचा अभिमान वाटतो. बरोबर. तुम्ही बायोगॅस प्रकल्पातून असेल किंवा या सगळ्या मुक्तसंचार गोठ्यातून असेल, गुरांची काळजी घेऊन दुग्ध व्यवसायातून कशा पद्धतीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या फायदा सध्या घेताय? अ, प्रत्येक गोष्टीत माझं आता सकाळी आम्ही गोट्यात सकाळी 2 तास काम करतो, संध्याकाळी 2 तास काम करतो. आणि आम्ही आमच्या गोठ्यात काम करत असताना 3 गाई 15-15 लिटरच्या 3 गाई सांभाळण्यापेक्षा 30-30 लिटरच्या 2च गाई सांभाळायच्या. हं. आणि त्यांच्यापासून मग कष्ट पण कमी होतं, पैसा पण भरपूर येतो आणि आपला व्यवसाय तो नफ्यात चालतो. बरोबर. तोटा होत नाही आपल्याला. येस, खूप छान माहिती दिली तुम्ही. बायोगॅस असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा मुक्तसंचार गोठा असेल आणि नवीन कालवडी कशा पद्धतीनं बनवल्या पाहिजेत किंवा त्याचं महत्त्व काय आहे, खूप छान सांगितलंत. या सर्व कामांचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल किंवा प्रेरणास्थान तुमच्यासाठी कोण आहेत? प्रेरणास्थान म्हणाल तर अर्थातच आमच्या गोविंद फाउंडेशनच्या संचालिका श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर. त्या एकट्याच एवढी मोठी डेअरी हँडल करू शकतात. तर मग आपण एक स्त्री असून 10 गायी का नाही ना सांभाळू शकत. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. पण प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे सुद्धा एक पुरुष असतो. हं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. माझ्या मागे अर्थातच माझे मिस्टर सतीश कदम आणि माझ्या घरातले माझे सासरे, माझे मोठे दीर, माझ्या घरातली सगळी माणसं माझ्याबरोबर आहेत. बरोबर. आणि खरंच त्यांच्या त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. नाही, खूप छान आहे आणि हं. खूप छान पद्धतीने तुम्ही शेतामध्ये काम करता आणि बायोगॅसचा प्रकल्प सुरू करून चांगल्या पद्धतीने तुम्ही गॅस वाचवता आणि पर्यावरणपूरक सुद्धा स्वयंपाकाचा कशा पद्धतीने आपण वापर करू शकतो हेही तुम्ही दाखवून दिलं. मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून तुम्ही छान पद्धतीने काम करताय. आजच्या भागात आपण जाणून घेतलेलं आहे की बायोगॅसचा कशा पद्धतीने आपण वापर शेतासाठी असेल, स्वयंपाकासाठी आहे करू शकतो. बायोगॅसचे फायदे आपल्याला यातून समजलेले आहेतच आणि त्याचबरोबर भविष्यात सुद्धा आपण त्या प्रकल्पाचा कशा पद्धतीने उपयोग करून घेऊन भविष्यात सुद्धा आपण गॅस असेल किंवा पर्यावरणपूरक कशा पद्धतीने आपण शेती असेल किंवा स्वयंपाकघरामध्ये त्याचा वापर करू शकतो. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि त्याचबरोबर छान माहिती दिलीत याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.